कपिल शर्मांच्या शोमध्ये ही पहिली मराठी फिल्म आहे आणि ती सैराट आहे, तर खूप छान वाटतं. आणि इथे येऊन आम्ही खूप धमाल केली, आम्ही खूप हसलो आहे. आम्ही प्रमोशन करत होतो आणि इथं आल्यावर काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स मिळाला, तर खूप मजा आली. कपिलचा शो आपण एरवी टीव्हीवर बघतो तेव्हा खळाळून असतो, हे असतो, तू त्यांना भेटण्याचा अनुभव तुझा कसा होता? खरं आम्ही त्यांना आधी टी व्हीवरती बघायचं, पण प्रत्यक्षात समोर भेटलं तर ते खरंच असे खूप हसवतात आणि खरंच मजा आली इथे येऊन. सगळ्यांनी झिंगाट गाण्यावर आतमध्ये डान्स केला, तर आत्तापर्यंतच्या शोमध्ये तू वेगळ्या प्रकारे नाचताना पाहिले, पण इथला डान्स बघून तुला कसं वाटलं? सगळे आता झिंगाट गाणंच आहे की लागलं कोणी आपल्या तालावर नाचते, तर खरंच इथं खूपच मजा आलेली आहे येऊन. ओके, पण तरी नागराज सरोवर हे सगळे तुम्ही आता वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी प्रमोशनच्या निमित्तानं फिरताय, लोक आता तुम्हाला सगळे भेटायला बोलत आहेत, हे बोलत आहेत. पण या निमित्ताने जे ऑडियन्स होता आणि या लोकांसमोर तुम्ही जेव्हा हे केलं, सगळ्यांसमोर गेलं, तर कसं वाटतं? कारण का आता पहिल्यांदाच असं होणार आहे की तुम्ही सगळे हिंदी प्रेक्षक पण तुम्हाला पाहणार आहे. फक्त इतके दिवस महाराष्ट्रातच केस होती, आता भारतभरातली लोक तुम्हाला तेच मी म्हटलं की पहिलीच मराठी फिल्म इथं आली आहे, तर खूप छान वाटते. मी अजून काय नाही. आकाश, आज कपिल शर्माचा शो आपण इतके दिवस सगळेजण टीव्हीवर बघत होतो, तुला आवडला पण असेल, मित्रांसोबत तू एन्जॉय पण केला असेल. तुला कधी वाटलं होतं की या शोमध्ये स्वतः आपण कधीतरी येऊ आणि आज आलाच तर कसं वाटलं? मला तर कधी वाटलं नव्हतं, कारण आजपर्यंत फक्त टी व्हीवर बघत होतो कपिल शर्माचा शो. खूप भारी वाटते आणि अभिमानाची गोष्ट आहे की पहिली मराठी फिल्म अशी जी कपिल शर्माच्या शोमध्ये जाऊन आली. सो खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी, भारी वाटते मला खूप. सैराट फिल्म एवढ्या जगभरातल्या लोकांनी नावाजला, मी आता स्वतः बोलायला दुबईला जाऊन किती लोकांचं क्रेज आहे. कपिलने देखील तो पाहिला आहे, त्यालाही आवडला आहे. आज त्याला तुम्ही भेटलात, कसं वाटलं? मुळात तुम्हाला माणूस कसं वाटतं? खूपच मस्त. म्हणजे पहिले थोडं घाबरून गेलो होतो, नर्वस होतो, म्हणजे काय तिथं स्टेजवर एवढा मोठा म्हणजे शो आहे, तिथं जाऊन कसं वाटेल काय, त्यामुळे थोडं कन्फ्यूज होतो. खूप छान वाटलं, मस्त धमाल केली आम्ही, मजा आली, खूपच मजा आली. झिंगाटवर तो देखील तुम्ही सगळ्या जणांनी धमाल केली, कसं वाटलं झिंगाट? त्याला तुला मजा केली काय? झिंगाटवर आजपर्यंत सगळेच नाचत होते, पण एवढ्या मोठ्या स्टेजवर नाचतो खूप भारी गोष्ट आहे. सगळेजण नाचले, आमच्यासोबत पण सगळ्यांनी एन्जॉय केलं, मजा आली खूप. आतापर्यंत फक्त महाराष्ट्रातलाच ऑडियन्स तुम्हाला बघत होता, पण याच कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण देशाचे लोक तुम्हाला बघणार आहेत, तर कुठेतरी असं त्याच्याबद्दल म्हणजे ही फिलिंग खूप मस्त आहे. कारण आता तुम्ही बघितलं महाराष्ट्रात तर चांगला रिस्पॉन्सच आहे. महाराष्ट्राच्या बाहेर पण म्हणजे हैदराबाद असेल, काश्मीर असेल, कोलकाता, सगळेच. त्यानंतर दुबईला जाऊन आलो, तिथं पण खूप मस्त रिस्पॉन्स होता. आणि आता ह्या शोच्या मार्फत सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचतो आहे, ही पण खूप छान गोष्ट आहे. मला सगळ्यांचं भारी वाटतं. मला सांगा की एरवी आम्ही सिनेमात तर तुम्ही झिंगाटवरती काय डान्स केलं ते बघितलं, आता तुम्ही कपिल शर्माच्या शोमध्ये आले, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लोकांनी मोबाईलवर पाहिलं आहे, टीव्हीवर फार पॉप्युलर शो आहे. ह्याच्यामध्ये सैराटचं प्रमोशन करून तुम्हाला कसं वाटलं? त्यानिमित्ताने त्यांना भेटलं, खूप भारी वाटलं सैराटचं प्रमोशन इथं पाहून. आणि झिंगाटमध्ये तर मजा आलीच, आणि कपिल शोमध्ये अजून जास्त मजा आली, कारण आजपर्यंत जो शो आम्ही टी व्हीवर पाहिला तो साक्षात आम्हाला अनुभवायला मिळाला, त्यामुळे खूपच मजा आली. आणि मला सांग की त्याचं तू गाण्यात झिंगाटपूर्वी म्हणत जाळं दूर संकटच काढलं, तसं आज पण काढलं का नाही? हो, खूप दूर निघाला. जाळ तर निघाला, पण दूर बी सगळं निघालं. कपिलला लहानपणापासून बघत आलं, तर कधी वाटलं होतं की त्याला भेटू, आणि आज ते स्वप्न पूर्ण झालं, तर त्याला बघून काय? मी तर खरं सैराटमध्ये येईल हीच विचार केला नव्हता. कपिल ही तर गोष्टी खूप लांबच्या होत्या माझ्यापासून, तर खूप भारी वाटते. मला तरी विश्वास बसत नाही आजसुद्धा की बाबा मी त्यांच्या शोला आलो आहे, त्यांचा शो पाहिला आहे मी, किंवा त्यांच्यासमोर आम्ही नाचलो आहे, त्यांच्याबरोबर खूप गप्पा गोष्टी मजा केली. ह्या गोष्टीवर खरंच विश्वास बसत नाही माझा.